माझ्या सर्व लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो की कुणीही या लाडक्या बहिणीच्या बाबतीत जे काय तुमच्या हक्काचं मानधन महिन्याला तुमच्या खात्यावरती येत होतं हे या 4-5 महिन्यामध्ये आलं नाही, ह्याच्या बाबतीत कुणी सुद्धा काळजी करू नका। एकही माझी लाडकी बहीण ह्या योजनेपासून वंचित राहणार नाही, ही जबाबदारी माझी असेल। कारण ह्याच्यामध्ये झालंय काय की तुमच्या मोबाईल वरती जो काय गव्हर्नमेंट कडनं किंवा सरकारकडनं मेसेज येतो किंवा प्रश्न येतो त्याच्यामध्ये थोडं तुमच्याकडनं दिशाभूल झाली आणि त्याचं उत्तर तुम्ही चुकीचं दिलं, ही गोष्ट आमच्या लक्षामध्ये आली। आता उदाहरणार्थ तुम्हाला प्रश्न विचारला होता की तुमच्या घरामध्ये कोण सरकारी नोकरदार आहे का, विचारला होता का नाही प्रश्न? तुम्ही उत्तर काय द्यायला पाहिजे होतं? नाही द्यायचं होतं, तुम्ही दिला आहे। आता ह्यात चुका आमची आहे का? काळजी करणं का, ह्याच्यावर सुद्धा आता मार्ग काढला सरकारनं। 18 फेब्रुवारी पर्यंत कट ऑफ तारीख होती, म्हणजे 18 फेब्रुवारी पर्यंत ज्यांनी दुरुस्ती केली त्यांचे पैसे आता ह्या हप्त्यामध्ये पडले आणि 19 फेब्रुवारीला ज्यांनी दुरुस्ती केली त्यांचे पैसे आता 31 मार्च पर्यंत पडणार आहेत। आता ही जी पोर्टल आहे ते काय तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय नाही, ही सगळं महाराष्ट्र सरकारपाशी एकट्याकडेच पोर्टल आहे। त्यामुळे आमच्या कुठल्या भगिनीची केवायसी राहिली का संजय गांधी निराधारचा लाभ घेतलाय ह्याच्यामुळे कळत नाही की नेमकी अडचण काय ती। ह्याच्यामुळे आता आज कटलेतांचं मी ह्या समितीच्या वतीनं लाख आभार मानतो की एवढ्यासाठीच की ह्या समितीमध्ये अडचण अशी झाली की आपल्या ग्रामीण आणि शहरामध्ये 90,000 लाडक्या बहिणीला ह्या योजनेचा लाभ देण्यामध्ये आपण यशस्वी झालो। जिल्ह्यामध्ये सगळ्यात 1 नंबरला आपण आहेत एवढ्या लाभार्थीमध्ये।